नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, आजकाल IVF हा विषय चर्चेत आहे। ज्योतिषशास्त्र आणि कृत्रिम गर्भधारणा म्हणजेच IVF यासाठी कोणते ज्योतिषीय योग बनतात हे आपण पाहूया। स्त्रीच्या कुंडलीत लग्नेश किंवा चंद्र पंचम स्थानात असेल आणि त्यावर शुभ ग्रहांची म्हणजे संततिकारक गुरुची दृष्टी असेल तर संतती होते, त्यावर अशुभ ग्रहांची दृष्टी नसावी। पंचमात सिंह, कन्या किंवा मिथुन यापैकी कोणतीही एखादी वंध्या राशी असेल तर संतती उशिरा होऊ शकते आणि त्यासाठी काही उपासना करावी लागू शकते। आणि तिसरे म्हणजे लग्नात किंवा पंचमात जर कर्क राशी, वृश्चिक राशी, मीन राशी यापैकी एखादी बहुप्रसव राशी असेल तर, किंवा लग्नेश पंचमात असेल किंवा लग्नेश लग्नात पंचमात दशमात पंचमेश दशमात लग्नात असेल आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा पत्रिकेत गुरु सुस्थितीत उच्च राशीत असेल तर संतती होते। लग्नेश चतुर्थात किंवा सप्तमात असेल किंवा गुरुची त्यावर दृष्टी असेल तर संतती अवश्य होते, मात्र उशिरा होण्याची शक्यता असते। शुभ ग्रह लग्नात किंवा लग्नाच्या त्रिकोण राशीत असून लग्नेशावर जर दृष्टी किंवा युती किंवा इतर शुभ योग असतील तर संतती होते आणि त्यामुळे लाभप्राप्ती होते। गुरु लग्नात वंध्या राशी सोडून असून त्यावर शुभ योग होत असतील किंवा जर लग्ने स्थिर राशीत असेल त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा पंचमात शुभ ग्रह असतील, शुभ स्थितीत असतील तर संतती होते। लग्नेश आणि पंचमेशाच्या अंशांची म्हणजे राशी अंश कला विकला यांची बेरीज करून जी राशी येते त्या राशी नवमांशातून किंवा त्यांच्या त्रिकोणातून गुरुचे भ्रमण होत असेल तर त्या काळामध्ये संतती होते। चंद्र, लग्नेश अथवा गुरु यापैकी एखादा ग्रह पंचम किंवा नवम स्थानात असेल तर संतती प्राप्ती होते। ग्रहांच्या महादशा आणि अंतर्दशेत संतती होते। पंचमेश आणि सप्तमेशाच्या राशी अंश कला यांची बेरीज करून जी राशी येते त्याला कोणते नक्षत्र प्राप्त झाले आहे हे पाहावे, त्या नक्षत्राची दशा असेल त्यावेळी संतती होते। लग्नेश, सप्तमेश आणि पंचमेशाच्या राशी अंश कला यांची बेरीज करून जी राशी येईल त्यावरून त्याच्या नक्षत्रांचा बोध होतो। या नक्षत्रांच्या दशेत किंवा पंचमस्थ ग्रहांच्या दशा अंतर्दशेत किंवा पंचम भावावर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेमध्ये संतती होते। काही ज्योतिर्विदांच्या मते लग्नेश, सप्तमेश, पंचमेश, गुरु पंचमावर दृष्टी टाकणारे ग्रह किंवा पंचमस्थ ग्रहांच्या दशा अंतर्दशेमध्ये संतती होते हे पाहावे लागते। फलदीपिकेमध्ये मंत्रेश्वराने वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ यांना अल्पप्रसव राशी म्हटले आहेत। गुरु पासून पंचमेश ज्या राशीत नवमांशात असेल त्या राशीतून किंवा नवमांशातून गुरुचे भ्रमण किंवा त्याच्या त्रिकोणातून भ्रमण होताना संतती होते। पंचमेश ज्या भावात आहे त्याचा स्वामी, पंचमेशाचा नवमांश स्वामी, गुरु ज्या राशीत किंवा नवमांशात आहे त्याचा स्वामी, यापैकी जो ग्रह बलवान असेल त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेमध्ये संतती होते। मित्रमैत्रिणींनो, आता आपण वंध्यत्वाची काय आहेत ज्योतिषीय लक्षणे किंवा कोणते ज्योतिषीय योग आहेत हे पाहणार आहोत। पंचमात जर सिंह, कन्या, मिथुन यापैकी एखादी वंध्य राशी असेल तर संतती होण्यास हानिकारक असते। लग्नामध्ये जर अशुभ ग्रह असेल किंवा अशुभ ग्रहाची दृष्टी असेल किंवा लग्नेश दुस्थितीत असेल किंवा गुरु नीच असेल, शत्रू राशीत असेल तर संतती योगामध्ये बाधा येते। चंद्र, लग्नेश किंवा पंचमेशावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा दुस्थितीत असेल तर संततीला हानी पोहोचते। पंचमात अशुभ ग्रह असल्यास किंवा पंचमेश वक्री असल्यास किंवा पंचमेश अस्तंगत असल्यास संतती योग बाधित होतो। पंचमामध्ये जर गुरु असून त्यावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा अशुभ ग्रहाबरोबर युतीत तो असेल तर त्या स्त्रीला गर्भधारणेच्या वेळी शक्यता फार कमी असते। गर्भधारणा झाल्यामध्ये गर्भ टिकत नाही। माझ्याकडे अशा बऱ्याच कुंडल्या आहेत। शुभ पंचमात असून त्यावर मंगळाची दृष्टी किंवा शनीची दृष्टी असेल किंवा युती योग होत असेल किंवा शुक्र अस्तंगत असेल, जो शुक्र लाभेश पण असू शकतो, तरी या बाबतीत अनुभव येतो। पंचमात किंवा लग्नात राहू असेल, शनी किंवा मंगळ असेल तर गर्भधारणेमध्ये त्रास होतो। राहूमुळे गर्भपातही होतो। शनी मंगळ लाभात असतील तर गर्भधारणेमध्ये अटकाव होतो। मित्रमैत्रिणींनो, आता गर्भधारणेस कोणता योग्य काळ आहे हे पाहायचे असेल तर प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळी येण्याचा काळ तिच्या जन्मलग्न कुंडलीत चंद्र आणि मंगळ यांच्या गोचरीच्या स्थितीवर अवलंबून असतो।
मासिक पाळी जेव्हा चालू असते त्यावेळी चंद्र जर अनुपचयन स्थानातून म्हणजे 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 12 या स्थानामधनं जात असेल किंवा लग्नापासून किंवा चंद्र राशीपासून त्याचे भ्रमण होत असेल तर त्या मासिक पाळी नंतरचा जो काळ असतो तो उत्तम गर्भधारणेसाठी असतो। त्याचप्रमाणे पुरुषाच्या लग्न कुंडलीमध्ये किंवा चंद्र कुंडलीमध्ये चंद्राचे भ्रमण उपचय स्थानामधून म्हणजे 3, 6, 10, 11 मधून जर होत असेल तर त्यावेळी दाम्पत्य समागम झाले तर स्त्रीला गर्भधारणा होते। यावेळी जर चंद्र मंगळाचा शुभ संबंध असेल तर गर्भधारणा टिकते। या उलट जर चंद्र मंगळाचे संबंध बिघडलेले असतील व इतर सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी गर्भधारणा होण्याचे योग कमी असतात। बीजस्फोट आणि क्षेत्रस्फोट हे महत्वाचे आहे। फलदीपिकेनुसार पुरुषांच्या कुंडलीमध्ये बीजस्फोट आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये क्षेत्रस्फोट काढावे। त्याचं सूत्र आहे बीजस्फोट बरोबर शुक्र प्लस रवी प्लस गुरु आणि क्षेत्रस्फोट म्हणजे चंद्र प्लस मंगळ प्लस गुरु। क्षेत्रस्फोट बरोबर म्हणजे चंद्र मंगळ आणि गुरु या ग्रहांची बेरीज। अशा प्रकारे बीजस्फोटावरून पुरुषांच्या शुक्राणूंची सक्षमता आपल्या दैनंदिन आयुष्यातील संकटांवर मात करण्यासाठी आपण बरेचदा ज्योतिष शास्त्राचा आधार घेत असतो। ज्योतिष शास्त्रामुळे मानवाच्या प्रगतीला एक दिशा मिळू शकते। त्यामुळेच हे शास्त्र मानवाच्या जीवनाचे एक अंग बनले आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात विलक्षण स्पर्धेच्या काळात विवाह झालेल्या प्रत्येक दाम्पत्याला एक प्रमुख प्रश्न सतावत असतो आणि तो म्हणजे त्यांना मातृत्व पितृत्वाचा आनंद मिळेल की नाही। मुलांचे विवाह साधारण वयाच्या 25च्या आत आटोपून जात असे। फार तर नवरा मुलगा 25 ते 27 वर्षाचा आणि नवरी 21 ते 24 वर्षाची असताना त्यांचे विवाह होत असत। ही काही फार जुनी गोष्ट नाही। 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत असे होत असलेले विवाह आपण पाहिले आहेत। पण आज उच्च शिक्षण घेणे, नोकरीसाठी वाट बघणे, नोकरी लागल्यावर कामामधील ताणतणाव, स्पर्धा, धकाधकीच्या जीवनात मुले आणि मुली साधारण 30च्या पुढे विवाहास तयार होताना दिसतात। ही प्रत्येक पालकांची आज समस्या झाली आहे। त्यानंतरची 2-3 वर्षे आयुष्यात चिरावण्यासाठी लाईफस्टाईल सुधारण्यासाठी लागतात। भरपूर पगाराच्या नोकरीमुळे रात्री उशिरापर्यंत काम करण्यात केले जाते। त्यामुळे विवाहानंतर साधारणतः 5-6 वर्षानंतर त्यांच्या डोक्यात संततीबद्दल विचार घोळायला लागतात। मात्र तोपर्यंत स्त्रीमध्ये गर्भधारणेची क्षमता क्षीण होण्याची लक्षणे दिसू लागतात। मित्रमैत्रिणींनो, आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे। त्यामुळे संतती नसलेल्या जोडप्यांमध्ये किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये अनाधिपत्य दोष आहे अशा लोकांना वैद्यक क्षेत्रातील प्रगतीमुळे IVF म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन आणि IUI म्हणजे इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन यासारख्या तंत्रज्ञानाने कृत्रिमपणे पालकत्व होणे प्राप्त झाले आहे आणि हे जणू वरदानच मिळाले आहे। जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी 3 फेब्रुवारी 1974 ला जन्मास आली। तोपर्यंत मुले होत नसली तर पालकत्वाच्या इच्छापूर्तीसाठी एकच शेवटचा उपाय होता, तो म्हणजे मूल दत्तक घेणे। सुरुवातीच्या काळात IVF बद्दल बऱ्याच कायदेशीर बाबी निर्बंध होते। समाजाकडून एकदम स्वीकारही झाला नव्हता। परंतु गेल्या 15 ते 20 वर्षात त्यात बऱ्याच सुधारणा होऊन आता सर्रासपणे त्याचा वापर होताना दिसतो। क्षेत्रस्फोटावरून स्त्रीची गर्भधारणा शक्ती कशी आहे हे समजते। पुरुषांच्या कुंडलीत बीज जर विषम राशीत विषम नवमांशी असेल तर शुक्राणूंचा दर्जा अत्युत्तम समजावा आणि जर बीज समराशीत समनवमांशी असेल तर त्यांचा दर्जा अत्यंत दुर्बल समजावा। त्याचप्रमाणे स्त्रियांच्या कुंडलीमध्ये क्षेत्रस्फोट समराशीत सवनवमांशी असेल तर गर्भधारणा क्षमता अत्युत्तम असते। या उलट ते विषम राशीत विषम नवमांशी असेल तर गर्भधारणा क्षमता अत्यंत दुर्बल मानावी। मित्रमैत्रिणींनो, यशस्वी समागम होण्यासाठी दोघांच्या महादशा अंतर्दशा तपासाव्यात। शिवाय त्यावेळची शुभग्रहांचे विशेषतः गुरुचे भ्रमण पहावे।
समागमाच्या वेळी चंद्राचे भ्रमण स्त्रियांच्या कुंडलीमध्ये अनुपचय स्थानातून म्हणजे 1, 2, 4, 5, 7, 9, 20, 10 आणि पुरुषांच्या कुंडलीमध्ये उपचय स्थानातून म्हणजे 3, 6, 1, 10, 11 होत असेल तर गर्भधारणा नक्की होते। त्याचबरोबर पुरुषांच्या कुंडलीमध्ये म्हणजे रवी आणि शुक्रांचे भ्रमण विषम राशी विषम नमांशातून होत असेल तर ते अत्युत्तम समजावे। स्त्रियांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा रक्ताचा कारक आणि चंद्र हा गर्भाची धारणा क्षमता दाखवतो। हे दोन्ही ग्रह समराशीत समनवमांशी असतील तर अत्युत्तम मानावे। मित्रमैत्रिणींनो, जातकांच्या लग्न कुंडली, सप्तमांश कुंडली याबरोबर त्रिशांश म्हणजे D30 आणि द्वादशम म्हणजे D12 या दोन्ही कुंडल्यांचाही अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच निष्कर्ष काढावेत। IVF, IUI यासारख्या ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्शन टेक्निक्स पद्धती अवलंबताना वरील आपण सर्व गोष्टी तपासूनच पुढे जावे। वर्ष, महिना, दिवस आणि दिवसांतर्गत ची वेळ काढून जातकाला दिल्यास ART पद्धतीने गर्भधारणा नक्की होते। ART पद्धतीने गर्भधारणा करावी लागल्यास आणि त्यातही अपयश आल्यास स्त्रीला विलक्षण मानसिक त्रास होतो आणि होऊ शकतो। त्यातून निर्माण होणाऱ्या नैराश्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी स्त्रीला भोगाव्या लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे। मित्रमैत्रिणींनो, हल्ली जवळपास प्रत्येक शहरात अनेक कृत्रिम गर्भधारणा केंद्रे उघडलेली आहेत, पण ती बहुतेक व्यापारी स्वरूपात आहेत। या केंद्रांमधून होणाऱ्या यशस्वी कृत्रिम गर्भधारणांचे प्रमाण 30% कमीच आहे। परंतु अशा केंद्रांच्या संचालकांनी तसेच प्रसूती तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दाम्पत्यांना ज्योतिषशास्त्राचाही सल्ला घेण्यास सांगितल्यास यशस्वीतेची टक्केवारी नक्कीच वाढू शकते। ज्योतिषशास्त्र हे वरदान आहे, याचा नक्कीच अवलंब करावा। अशा ज्योतिषशास्त्राच्या मदतीने डॉक्टरांच्या नावाचाही उदो होईल, हा अतिरिक्त लाभच आहे। मित्रमैत्रिणींनो, माझ्याकडे अशा कुंडल्याही आहेत ज्या अभ्यासनीय आहेत आणि माझ्या स्वतः क्लायंटचे तसे अनुभव आहेत, आपल्याला नक्की शेअर होतील। भविष्यात याची कार्यशाळा होणार आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। आतापर्यंत आपण कधीच असा व्हिडिओ पाहिला नसेल, ऐकला नसेल। माझ्या संतती योग, संतती सौख्य कार्यशाळेला येण्यास विसरू नका आणि जे ज्योतिष अभ्यासक ज्यांना आवड आहे किंवा हा विषय जाणून घ्यायचा आहे तर आम्हाला कळवायला विसरू नका। धन्यवाद।